नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. भाजप नेते आणि महायुतीचे चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारांना थेट भेटण्यासाठी पदयात्रा काढली. चंद्रपूर शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या गोल बाजार परिसरात त्यांनी ही पदयात्रा केली. येथील व्यावसायिकांना भेटत अभिवादन करीत समर्थकांचे स्वागत स्वीकारत त्यांनी आपला प्रचार केला. यावेळी मुनगंटीवार समर्थक आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले. घोषणा देत जल्लोष करत ही पदयात्रा संपूर्ण बाजार परिसरात फिरली. शहरातील हे महत्त्वाचे ठिकाण असून भाजी बाजार, किराणा दुकाने आणि इतर व्यावसायिक या भागात मोठ्या प्रमाणात आहेत. हा परिसर नागरिकांनी नेहमी गजबजलेला असतो, त्यामुळे लोकांशी आणि व्यावसायिकांशी थेट भेटण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली. साधारणतः 19 एप्रिलला होणाऱ्या मतदानासाठी जनतेला आवाहन करत, मतदारांना विनंती करत ही पदयात्रा कार्यकर्त्यांसोबत मी काढली. सर्वांना 19 तारखेला कमळ चिन्हाची बटन दाबावी अशी विनंती मी करतोय. या जिल्ह्याच्या सर्वंकष सर्वांगीण विकासासाठी पूर्ण शक्तीने कामाला लागण्याचा मी निर्णय केला. हो, आज बाजारामध्ये फिरतोय की बाजारामध्ये व्यापारी बांधव, ग्राहक, छोटे छोटे जे फुटपाथवर बसणारे आमचे बांधव आहे, सर्वांची भेट घेतो. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.